नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मॅट्रिसेस अँड डिटर्मिनंटची कन्सेप्ट अभ्यासण्यास सुरुवात केली होती। ठीक आहे, त्यामध्ये आपण 11th स्टँडर्डचे जी काही बेसिक कन्सेप्ट आहे त्यामधील इंट्रोडक्शन स्टार्ट केले होते। त्यामधील फर्स्ट पॉइंट आपण कंप्लीट अभ्यासला, ती म्हणजे डिटर्मिनंट, हाऊ टू फाइंड डिटर्मिनंट ही कन्सेप्ट। ठीक आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो ही कन्सेप्ट अभ्यासली। तर विद्यार्थी मित्रांनो, जे आजचं हे लेक्चर आपण बघणार आहोत हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे। ठीक आहे ना, कारण याच लेक्चरच्या बेसवरती म्हणजे आजची जी काही आपण मायनर आणि कोफॅक्टरची जी काही कन्सेप्ट बघणार आहोत, या लेक्चरच्या बेसवरती आपण पुढील जी 12th स्टँडर्डमधील जी एक महत्त्वाचा टॉपिक आहे इनवर्स। ठीक आहे ना, सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे मॅट्रिसेस चॅप्टरमधील 12th स्टँडर्डमधला, तर इनवर्स या कॉन्सेप्टसाठी आपल्याला मायनर्स अँड कोफॅक्टरची कॉन्सेप्ट जे आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत ही कॉन्सेप्ट लागणार आहे। ठीक आहे ना, सो आजचं हे लेक्चर त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। सो केअरफुली हे लेक्चर व्यवस्थित समजून घ्या, बघा। ठीक आहे, सो डायरेक्टली आपण एक्झाम्पल बघूया। बघा, मी ते स्क्रीनवरती एक्झाम्पल घेतलेलं आहे। फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट। ठीक आहे, डिटर्मिनंट इथे एक गिवन दिलेला आहे, ऑर्डर 2 आहे। या डिटर्मिनंटची लक्षात घ्या, कारण इथे 2 रो आहेत आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणून त्या डिटर्मिनंटची ऑर्डर किती झाली 2 झाली। ठीक आहे ना, ह्या होल डिटर्मिनंटची बघा, फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स, ह्या जो काही गिवन डिटर्मिनंट आहे ह्या डिटर्मिनंटचा आपल्याला मायनर्स अँड कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत। बघा, सोल्युशन डायरेक्टली स्टार्ट करूया। जनरली आपण जो डिटर्मिनंट आहे ऑर्डर 2चा तो या पद्धतीने आपण डिनोट करतो, बरोबर। A11 दॅट मीन्स फर्स्ट एलिमेंट, A12 दॅट मीन्स सेकंड एलिमेंट, त्यानंतर इथे थर्ड अँड फोर्थ या पद्धतीने ही एलिमेंटची पोझिशन आहे। ठीक आहे, म्हणजे दॅट मीन्स 2 4 -3 7 या पद्धतीने। आता बघा, हां, मायनर्ससाठी आपण नोटेशन यूज करणार आहोत कॅपिटल M। ठीक आहे ना, कधी कधी नोटेशन डिफरंट दिलेलं असतं मायनर्ससाठी, ठीक आहे, आणि कोफॅक्टरसाठी। इथे कॅपिटल M हा मायनरसाठी गिवन दिलेला आहे आणि कोफॅक्टरसाठी कॅपिटल C दिलेला आहे। ठीक आहे ना, हे नोटेशन लक्षात घ्या। तर बघा, M11 न थोडक्यात आधी ही कॉन्सेप्ट समजून सांगतो। 11 मीन्स फर्स्ट एलिमेंट। ठीक आहे ना, जनरलीमध्ये आपण IJच्या कॉन्सेप्टमध्ये फॉर्म्युला तुम्ही अभ्यासलेला असेल, AIJ, MIJ किंवा CIJ या पद्धतीने। सो आपल्याला मायनर्स काढायचे आहेत, कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत। लक्षात घ्या, ज्यावेळेस ह्या टाईपचे आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत, ठीक आहे, या डिटर्मिनंटचे मायनर्स अँड कोफॅक्टर्स फाइंड करणार आहोत, त्यामध्ये सर्वात प्रथम आधी आपण या जो गिवन डिटर्मिनंट आहे त्या गिवन डिटर्मिनंटचा आपण मायनर्स फाइंड करत असतो। ठीक आहे ना, नेहमी आधी फर्स्टली आपण मायनर्स फाइंड करतो आणि त्यानंतर आपण त्याच डिटर्मिनंटचे कोफॅक्टर्स फाइंड करतो। ठीक आहे, डायरेक्टली आपण कोफॅक्टर्स नाही फाइंड करत, तर आधी मायनर्स कॅल्क्युलेट करावे लागतील आणि त्यानंतर कोफॅक्टर्स फाइंड करावे लागतील। ठीक आहे, फॉर्म्युला आपण नेक्स्ट बघणारच आहोत। बघा, तर कुठपर्यंत आलो होतो आपण, इंट्रोडक्शन झालं। बघा, मायनरसाठी M11, ठीक आहे ना, म्हणजे हा जो फर्स्ट एलिमेंट आहे 11 पोझिशन लक्षात घ्या। 11 मीन्स हा फर्स्ट एलिमेंट, 12 मीन्स फर्स्ट रोमधील सेकंड एलिमेंट म्हणू शकतो। 11 मीन्स काय होणार आहे बघा, मी ते राईट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल। 1 या पद्धतीने देतो बघा, A11 एक एलिमेंटची पोझिशन मी समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला बाकीच्या एलिमेंट्ससाठी कशा पद्धतीने तो क्रायटेरिया आहे ते ऑटोमॅटिक समजलं जाईल। ठीक आहे, बघा, मी इथे लिहिलेलं आहे A आणि इथे लिहिलेलं आहे 1 आणि इथे लिहिलेलं आहे 1। ठीक आहे ना, हा 1 आणि हा 1 डिफरंट आहेत। बघा कसा, मी एक्सप्लेन करतो। A मीन्स हा आपला एलिमेंट असणार आहे आणि जो इथे 11ची पोझिशन दिलेली आहे म्हणजे टोटल नंबर 11 आहे। हा 11 म्हणजे त्या एलिमेंटची पोझिशन आहे त्या डिटर्मिनंटमध्ये। ठीक आहे ना, लक्षात घ्या, हा स्टार्टिंग पोझिशनला आहे 1 आणि 1, मग जो हा फर्स्ट 1 आहे हा फर्स्ट 1 म्हणजे आपला रो असणार आहे। मी मागील लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, हे जे आडवे ज्या लाईन आहेत किंवा आडवे जे नंबर्स आहेत याला आपण रो म्हणतो। नंबर ऑफ रो किती आहे तिथे 2 आहेत, ही फर्स्ट रो आणि ही सेकंड रो, बरोबर। मग हा जो फर्स्ट पोझिशनचा नंबर असणार आहे ही आपली रो असणार आहे। ठीक आहे, त्या एलिमेंटची रो असणार आहे। हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट या एलिमेंटसाठीची रो डिनोट करणार आहे। ठीक आहे, पोझिशन। आणि त्यानंतर सेकंड एलिमेंट जो असणार आहे, सेकंड नंबर, तो नंबर या एलिमेंटसाठी कॉलम डिनोट करणार आहे, किती नंबरचा कॉलम आहे। सो इथे फर्स्ट नंबरची रो
आर किती असणार आहे 1 आणि कॉलम किती असणार आहे 1 पोझिशन पोझिशन 1 and 1 दॅट मीन्स 1 फर्स्ट रोमधील आणि फर्स्ट कॉलममधील हा फर्स्ट एलिमेंट असणार आहे. ठीक आहे. बघा सिमिलरली 1 2 जर घेतला एलिमेंट तर कशा पद्धतीने बघा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, हा सेकंड कॉलम आणि ही फर्स्ट रो. ठीक आहे. सिमिलरली A21 आहे आणि A22 आहे. ठीक आहे. आता जशा पद्धतीने आपण एलिमेंटची पोझिशन बघितली ना त्याच पद्धतीने त्या पोझिशननुसार आपण मायनर्स अँड कोफॅक्टर्स फाइंड करणार आहोत. ठीक आहे. मग सिमिलरली बघा इथे घेतलेलं आहे M दॅट मीन्स मायनर्स बरोबर मग सांगितलेलं आहे आणि C मीन्स काय असणार आहे कोफॅक्टर्स. आणि मी आधीच सांगितलं की आधी आपण मायनर्स कॅल्क्युलेट करणार आणि त्यानंतर कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट करणार बरोबर. तर बघा इथे M11 मीन्स मायनर्स फर्स्ट एलिमेंटचा मायनर कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे या A11चा आणि A11 म्हणजेच कोणता एलिमेंट असणार आहे तर आपल्या एक्झाम्पलमधला 2 एलिमेंट असणार आहे बरोबर. म्हणजे या 2 एलिमेंटचा मायनर किती कॅल्क्युलेट होणार आहे 7 होणार आहे. आता 7 कशा पद्धतीने बघा तर एकदम सिंपल आहे. मी 3/3च्या याच्यामध्ये जो 3/3चा डिटर्मिनंट असणार आहे म्हणजे ऑर्डर 3 असणार आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणारच आहोत. ठीक आहे ना. तर त्यामध्ये आणखीन व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करतो बघा का तर त्यामध्ये आणखीन व्यवस्थितरित्या समजून सांगता येईल. बघा ज्यावेळेस मी या फर्स्ट एलिमेंटचा मायनर कॅल्क्युलेट करणार आहोत 2/2साठी तर त्यावेळेस डायरेक्टली लिहायचं आहे त्याच्या ऑपोजिट साईडमधील क्रॉस एलिमेंट लिहायचा आहे. ह्या 2च्या ऑपोजिट क्रॉस एलिमेंट कोणता आहे तर हा 7 आहे म्हणून ह्या 2चा मायनर्स किती कॅल्क्युलेट झाला 7 झाला. ठीक आहे. मी डायरेक्टली सांगतो एकदम सिंपल आहे 7 हा झाला मायनर कॅल्क्युलेट. बघा मायनर कॅल्क्युलेट झाला. आता सिमिलरली आपल्याला सेकंड एलिमेंटचा म्हणजे या -3चा त्यानंतर 4चा आणि 7चा मायनर कॅल्क्युलेट करता येईल. -3चा किती कॅल्क्युलेट होणार आहे 4 त्यानंतर 7चा किती 4चा किती कॅल्क्युलेट होईल -3 7चा किती कॅल्क्युलेट होईल 2 म्हणजे कम्प्लिटली एकमेकाच्या ऑपोजिट असणार आहे. ठीक आहे. मायनरची कन्सेप्ट फक्त सांगितली आहे मी अजून कोफॅक्टरकडे आपण वळलो नाही. ठीक आहे. आता बघा कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट करूया. बघा कोफॅक्टरचा फॉर्म्युला कसा आहे की कोफॅक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये मायनरची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. बघा इथे C मीन्स कोफॅक्टर बरोबर M मीन्स मायनर C मीन्स कोफॅक्टर कोफॅक्टर ऑफ 1 1 म्हणजे C11 म्हणजेच या फर्स्ट एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून C11 नोटेशन यूज केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा इथे फॉर्म्युला आहे हा छोटासा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे. तर बघा इज इक्वल टू -1 टू दी पॉवर 1 + 1. आता जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल किंवा मी इथे राईट करतो. बघा जनरल फॉर्म्युला काय असेल ह्या कोफॅक्टरसाठी तर CIJ इज इक्वल टू -1 टू दी पॉवर I + J टू दी पॉवर I + J इंटू किंवा मल्टिप्लाय मायनर ऑफ IJ. ठीक आहे. हा कंप्लीट फॉर्म्युला आहे ह्या कोफॅक्टरसाठी. ठीक आहे ना. हा लक्षात ठेवायचा आहे कोफॅक्टरसाठी. बघा इथे जे नोटेशन आहे किंवा इथे जो मायनर आहे हा मायनर आपल्याला इथे मल्टिप्लाय करावा लागतो बरोबर ह्या कोफॅक्टर काढण्यासाठी एलिमेंटचा. सो त्यासाठी आपण आधी मायनर कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर कोफॅक्टर कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. सो आधी आपण इथं या फर्स्ट एलिमेंटचा मायनर कॅल्क्युलेट केलेला आहे. आता कोफॅक्टर कशा पद्धतीने भेटेल बघा. तर फॉर्म्युला काय आहे आपला इथे बघा -1 टू दी पॉवर I + J जनरलमध्ये सांगतोय हां. I मीन्स रोची पोझिशन J मीन्स कॉलमची पोझिशन जसं मी मागाशी एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीने इथेही सिमिलरली तेच पोझिशन जी आहे ना तीच पोझिशन इथे घेतलेली आहे. त्या पोझिशनची ॲडिशन घ्यायची आहे I + J आणि इथे सिमिलरली तीच कन्सेप्ट आहे. ठीक आहे. I आणि J काढाला. आता बघा इथे C11 म्हणजे फर्स्ट एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर फाइंड करायचा आहे. सो फॉर्म्युला -1 टू दी पॉवर I + J आहे. आता इथे 1 1 दॅट मीन्स आयची किंमत देखील 1 आणि Jची किंमत देखील 1 आहे बरोबर. मग फक्त या फॉर्म्युल्यामध्ये I आणि Jच्या ऐवजी 1 1 रिप्लेस करायचं आहे. लक्षात येते म्हणजे बघा -1 इथे C11 जर असेल तर इथे येईल -1 टू दी पॉवर 1 + 1 आयची किंमत देखील 1 Jची किंमत देखील 1 1 + 1 आणि इंटू म्हणजे मल्टिप्लाय M 1 1 I J आयची किंमत 1 Jची किंमत 1 म्हणून 1 1 M11. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने भेटेल. ठीक आहे. मग बघा -1 टू दी पॉवर 1 + 1 दॅट मीन्स आन्सर 2 भेटेल
आणि जर या -1चा पॉवर जर 2 झाला म्हणजे -1चं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स करायचं आहे आणि जर मल्टिप्लिकेशन केलं तर ती पॉझिटिव्ह भेटेल, मायनस कट होऊन ते प्लस होईल बरोबर. आणि 1 × 1 आन्सर 1 भेटेल. आणि त्याला मल्टिप्लाय काय आहे M11 म्हणजे मायनर कॅल्क्युलेट करायचा आहे कोणत्या पोझिशनचा तर 11 पोझिशनचा, 11 पोझिशनचा म्हणजे फर्स्ट पोझिशनचा. तो किती आहे 7 आहे बरोबर. मग हा 7 इथे मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे 7 × 1 आन्सर किती भेटेल 7 भेटेल. म्हणजे बघा फर्स्ट इलेमेंटचा मायनर कॅल्क्युलेट झाला 7 आणि कोफॅक्टर कॅल्क्युलेट झाला 7. ठीक आहे ना. आता प्रत्येक इलेमेंटचा अशाच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. जसं आपण आता ह्या फर्स्ट इलेमेंटची कन्सेप्ट बघितली फक्त मायनर्स अँड कोफॅक्टर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. आता सिमिलरली त्याच पद्धतीने तोच क्रायटेरिया अप्लाय करून आपल्याला या सेकंड, थर्ड आणि फोर्थ इलेमेंटची आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे मायनर्स अँड कोफॅक्टर. ठीक आहे. तर बघा आता सिम्पल आहे. तर आता सेकंड इलेमेंटचा कशा पद्धतीने बघा इथे आधी पाहून घ्या कोणता इलेमेंट आहे तर -3 आहे. ठीक आहे ना. -3 हा सेकंड इलेमेंट आहे. आता त्याच्या कम्प्लिटली अपोजिट नंबर किती आहे 4 आहे. म्हणजे या -3चा मायनर किती कॅल्क्युलेट होईल 4 होईल. अपोजिट नंबर घ्यायचा आहे बघा. सो इथे बघा इथे M12 म्हणजे कोणता तर हा -3 आणि या -3चा मायनर किती कॅल्क्युलेट होणार आहे 4 कॅल्क्युलेट होणार आहे. बघा M12 = 4 लिहिलेलं आहे. तर बघा -3चं मायनर किती कॅल्क्युलेट झाला 4 झाला. आता या -3चा आपण काय कॅल्क्युलेट करूया कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. कोफॅक्टर कशा पद्धतीने तर सिमिलरली तोच फॉर्म्युला जनरल CIJचा फॉर्म्युला जो मी वर लिहिला होता. C कुठे इथे C इथे बघा थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे बुकमध्ये 12 पाहिजे होतं बरोबर 11 नाही आहे तर इथे 12 C12 = -1 + 2 येणार आहे बरोबर. आणि × मल्टिप्लाय M12 म्हणजे -1 + 2 आन्सर भेटेल 3. आणि इथे कोणता मायनर तर या सेकंड पोझिशनचा म्हणजे या इलेमेंटचा म्हणजे -3चा मायनरने कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. मग दॅट मीन्स -1 + 2 आन्सर इथे बघा जो पॉवर आहे एकदम सिंपल ट्रिक आहे. -1चा इथे पॉवर किती होता मग अशी 2 होता 1 + 1 2 झाला. आता इथे 1 + 2 3 आहे म्हणजे हे निगेटिव्ह भेटतं बरोबर. म्हणजे या पूर्ण टर्मचं -1 ^ 1 + 2 ह्या पूर्ण टर्मचं सोल्युशन भेटेल -1 आणि × मल्टिप्लाय किती आहे ज्या इलेमेंटचा काय घ्यायचं आहे मायनर घ्यायचा आहे. मायनर इथे कॅल्क्युलेट केला 4. सो इथे किती येईल 4 येईल म्हणजे 4 × -1 दॅट मीन्स -4 आन्सर कॅल्क्युलेट होईल. ठीक आहे ना. हा झाला कोफॅक्टर हा सेकंड एलिमेंटचा 1 2 पाहिजे होतं. त्यानंतर सिमिलरली थर्ड इलेमेंट आता कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होईल हा नेक्स्ट हा इलेमेंट आहे 4. 4चा मायनर किती कॅल्क्युलेट होणार आहे म्हणजे थर्ड पोझिशनचा M21 दॅट मीन्स M21 = 4चा अपोजिट नंबर -3 म्हणजे इथे -3 येईल. त्यानंतर त्याचा कोफॅक्टर सिमिलरली तोच फॉर्म्युला अगेन यूज करायचा आहे आपल्याला. बघा नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे आता आपला तर हा 4 आहे बरोबर. आणि या 4चा मायनर किती कॅल्क्युलेट होणार आहे -3 बरोबर. म्हणजेच इथे किती कॅल्क्युलेट झाला बघा इथे किती कॅल्क्युलेट झाला -3 आणि त्याचा कोफॅक्टर कॅल्क्युलेट करूया म्हणजे 2 1 पोझिशनचा. ठीक आहे ना. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 1 -1 ^ 1 प्लस इथे अगेन मिस्टेक यार इथे बघा 2 + 1 येईल म्हणजे इथे 2 + 1 त्यानंतर त्याला मल्टिप्लाय M21 म्हणजे या पोझिशनचा मायनर इथे मल्टिप्लाय करायचा आहे. तो इथे फाइंड केलेला आहे -3. मग बघा -1 ^ किती होणार आहे इथे 3 झाल्यामुळे -1चं मल्टिप्लिकेशन किती टाइम्स करायचं आहे तर 3 टाइम्स करायचं आहे. आणि 3 टाइम्स जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर निगेटिव्ह भेटेल बरोबर. म्हणजे निगेटिव्ह याचं होल टर्मचं आन्सर भेटेल निगेटिव्ह आणि × M21 दॅट मीन्स इथे -3. मग आता हा पण निगेटिव्ह आहे इथे सोल्युशन निगेटिव्ह भेटलं या टर्मचं फक्त बरोबर. मग निगेटिव्ह आन्सर किती भेटेल पॉझिटिव्ह भेटेल. म्हणजे आन्सर आपल्याला कोफॅक्टर C21चा किती भेटणार आहे 3 भेटणार आहे. ठीक आहे. सिमिलरली आता लास्ट एलिमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे एकदम सिंपल आहे. बघा हां इथे लास्ट एलिमेंट आहे A22 इथे A22 म्हणजे 7 आहे. 7 या एलिमेंटचा मायनर किती कॅल्क्युलेट होणार आहे तर 2 कॅल्क्युलेट होणार आहे. सो आता कोफॅक्टर कॅल्क्युलेट करूया. बघा इथे लास्ट
m22 दॅट मीन्स इज इक्वल टू 2. मायनर किती कॅल्क्युलेट झाला लास्ट एलिमेंटचा 2. आता C22 म्हणजे त्याच एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर फाइंड करायचा आहे. एकदम सिंपल आहे. -1 टू दी पॉवर 1 + 1. अगेन इथे रॉंग दिलेला आहे. इथे पाहिजे 2 + 2. ठीक आहे. I + J हा फॉर्म्युला आहे म्हणून इथे 2 + 2 पाहिजे. आता इथे 2 + 2 आन्सर भेटेल 4. लक्षात घ्या -1चा पॉवर किती तर 4 होणार आहे. इंटू मल्टिप्लाय किती नंबर आहे m22 म्हणजे त्याच एलिमेंटचा काय घ्यायचा आहे मायनर आणि मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर. म्हणजे या 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो -1चा पॉवर 4 झाला म्हणजे तो पॉझिटिव्ह भेटेल बरोबर. आणि पॉझिटिव्ह इंटू हा 2 पॉझिटिव्ह 1 इंटू 2 दॅट मीन्स आन्सर फायनली 2 भेटेल. म्हणजेच आपल्याला या पद्धतीने इथे आन्सर भेटेल. म्हणजेच को फॅक्टर लास्ट एलिमेंटचा म्हणजे C22 किती कॅल्क्युलेट होतोय तर 2. ठीक आहे. या पद्धतीने जर ऑर्डर जर 2 असेल एखाद्या डिटर्मिनंटची किंवा ह्या टाईपचं जर एक्झाम्पल असेल तर आपल्याला याच मेथडने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं आहे फक्त कोणत्याही एलिमेंटचा मायनर ऑर्डर 2 जर असेल तर जर एलिमेंटचा मायनर फाइंड करायचा असेल तर कम्प्लिटली त्याची ऑपोजिट टर्म घ्यायची मायनरसाठी हां. आणि केवळ ऑर्डर 2 असणाऱ्या डिटर्मिनंटसाठी मी सांगतो आहे काय मायनर जर फाइंड करायचा असेल तर कम्प्लिटली ऑपोजिट नंबर घ्यायचे आहे. त्यानंतर एलिमेंटचं जर कोफॅक्टर फाइंड करायचं असेल तर कोफॅक्टरसाठी हा कंप्लीट फॉर्म्युला यूज करायचा आहे. Cij इज इक्वल टू -1 टू दी पॉवर I + J. पोझिशनची ॲडिशन पॉवरला घ्यायची आहे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे त्या एलिमेंटच्या मायनरने Mij. I मीन्स रोची पोझिशन आणि J मीन्स कॉलमची पोझिशन. ठीक आहे. तर अशी ही पूर्ण मायनर्स अँड कोफॅक्टरची कन्सेप्ट आहे.